100 वर्षांनी राहू आणि मंगळ यांचं एकाच वेळी होणारं स्थलांतर काही राशींसाठी शुभ परिणाम घेऊन येत आहे. अनेक सकारात्मक घटना या राशींच्या आयुष्यामध्ये या काळात घडू शकतात. पण कोणत्या आहेत त्या राशी? त्याचबरोबर या गोचराचा इतर राशींवर काय परिणाम होणार आहे? कोणत्या राशींना काळजी घेण्याची, काही उपाय करण्याची गरज आहे आणि कोणते आहेत ते उपाय? हे सगळं जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, नवीन वर्ष 2025 सुरू होतं ना होतं तोच अनेक ग्रहांचं स्थलांतरही सुरू झालंय. यालाच आपण गोचर म्हणतो. काही ग्रहांचं स्थलांतर शुभ संकेत देणारं ठरतं, तर काही ग्रहांचं स्थलांतर अशुभ संकेत देतं. जसं की 29 मार्च रोजी होणारं शनीचं स्थलांतर अनेक राजकीय, भौगोलिक, त्याचबरोबर जागतिक पातळीवर उलथापालथ घडवून आणणारं ठरू शकतं, असं भविष्य वर्तवलं जातं. अशातच 100 वर्षांनी राहू आणि मंगळ यांचं एकाच वेळी होणारं स्थलांतर मात्र शुभ फलदायी ठरणार असल्याचंही सांगितलं जात आहे. आता ते कोणत्या राशींसाठी शुभ ठरणार आहे ते आपण बघणार आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार सर्व प्रमुख ग्रह वेळोवेळी आपलं राशी परिवर्तन करत असतात. याचाच सर्व सृष्टीवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. येत्या काही दिवसातच राहू आणि मंगळाचं संक्रमण होणार आहे. हे दोन्ही ग्रह भिन्न स्वभावाचे आहेत, पण जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा त्याचा परिणाम खूप चांगला होतो असं म्हटलं जातं. हा बदल नेमका कधी घडणार आहे, कोणत्या राशीला लाभदायक ठरणार आहे, तेच या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. आता राहू ग्रहाच्या या गोचराचा जो परिणाम होणार आहे, जो काही राशींसाठी अच्छे दिन घेऊन येणार आहे, त्यांच्या संपत्तीत वाढ होणार आहे, त्यांच्या कामातले अडथळे दूर होणार आहेत, या राशींपैकी सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास. राहू मंगळ गोचराने वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थैर्य आणि सुबत्ता येणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला उत्कृष्ट नफा मिळू शकतो. अचानक आलेल्या पैशामुळे तुम्ही नवीन मालमत्ता किंवा कार खरेदी करण्याचा निर्णयही घेऊ शकता. बराच काळ खोळंबून राहिलेली तुमची प्रलंबित कामं पूर्ण होण्याचा हा काळ आहे असं म्हणावं लागेल. तुम्हाला हळूहळू दीर्घकाळ सुरू असलेल्या आजारांपासून सुद्धा आराम मिळू लागेल. दुखणी कमी होतील. तुमच्या मनोकामना पूर्ण होत आहेत असं सुद्धा तुम्हाला वाटेल. या सगळ्या ग्रहमानाचा परिणाम होणारी दुसरी रास म्हणजेच सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी सुद्धा ग्रहांचे हे नक्षत्र बदल अनुकूल ठरणार आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनेक मानसन्मान मिळू शकतात. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही छान वेळ घालवाल. सहलीला जाण्याचा बेत आखू शकता. करिअरसाठी सुवर्ण काळ हा म्हणावा लागेल. तुमचा बॉस तुमच्या कामावर खुश असेल आणि तुम्हाला बढती देण्याचा सुद्धा विचार करू शकतो. आणखीन एक फायदा होणारी रास म्हणजेच धनुरास. राहू मंगळाच्या बदलामुळे धनुराशीच्या लोकांना फायदा होताना दिसेल. या संक्रमणामुळे तुमच्या भौतिक सुखात वाढ होऊ शकते. हा बदल नोकरदारांसाठी निश्चितच चांगला असेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. व्यावसायिकांना सुद्धा नव्या नव्या संधी या काळात मिळतील, ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा झालेली पाहायला मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा काळ अनुकूल आहे. आता राहू आणि मंगळ या ग्रहांचा इतर राशींवर काय परिणाम होणार आहे? तर इतर राशींसाठी छोट्या मोठ्या शुभ घटना घडून येऊ शकतात. मात्र राहूचा गुणधर्म पाहता इतर राशींना कामाच्या बाबतीत सावध राहण्याचा पवित्रा घ्यावा लागेल, जेणेकरून उर्वरित गोष्टीत सगळं काही मंगल होईल. येत्या काळात सर्व राशींनी गणेश उपासना करणं लाभदायक ठरेल. तसंच ज्यांची 7.5 सुरू आहे त्यांनी नियमितपणे हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्राचं पठण करणंही लाभदायक ठरेल. आता 2025 मध्ये कोणत्या राशींना 7.5 आहे? तर सध्याच्या घडीला मकर, कुंभ आणि मीन या 3 राशींना 7.5 आहे. पण लवकरच 29 मार्च 2025 जेव्हा शनी ग्रह राशी परिवर्तन करेल तेव्हा मकर राशीची 7.5 संपेल आणि ती 7.5 मेष राशीला चालू होईल. म्हणजेच 29 मार्च नंतर कुंभ, मीन आणि मेष या 3 राशींना 7.5 असेल. म्हणूनच 7.5 असणाऱ्या लोकांनी या काळामध्ये हनुमानाची उपासना आवर्जून करावी. आता 7.5च्या काळामध्ये आणखीन कुठले उपाय करावेत किंवा त्रास होऊ नये म्हणून कुठल्या गोष्टींचं पालन करावं, कशा प्रकारे वागावं, हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, तो नक्की बघा. त्यामध्ये 7.5च्या काळात व्यक्तीने कसं वर्तन ठेवायला हवं या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर 7.5च्या काळात सगळ्यांना त्रास होतो असं नाही, अनेकांना लाभ सुद्धा होत असतो. पण एकंदरीतच 7.5च्या काळात कुठले उपाय करावे, कुठली सावधगिरी बाळगावी, हे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला त्या व्हिडिओत नक्कीच मिळेल. तेव्हा तो व्हिडिओ नक्की बघा.
या व्यतिरिक्त 2025 हे वर्ष प्रत्येक राशीसाठी कसं असणार आहे या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत. प्रत्येक राशीचा सेपरेट व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि तुमच्यासाठी 2025 कसं असणार आहे याचा अंदाज घ्या. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.